नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळाचे अनारसे करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ. हा तांदूळ जुना आहे. तांदूळ कोणतेही असू देत, पण तो जुना असावा. आणि गूळ, खसखस, वेलची पावडर, तूप. आपण आता हे तांदूळ स्वच्छ धुवू आणि 3 दिवस भिजत ठेवू. आता हे 3 दिवस आपण भिजत ठेवूया. 3 दिवस झाले. हे मी एका गाळणीमध्ये गाळून घेतले. एवढं पाणी निघाले. आपण आता हे तांदूळ कॉटनच्या कपड्यावर सुकवूया. थोडे ओलसर असतानाच मिक्सरमध्ये वाटूया. हे तांदळाचं पीठ आपण आता हे चाळणीने चाळूया. अशा प्रकारे आपण सगळे हे तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया. अर्धा किलो पीठ आहे हे. आपण त्याच्यामध्ये पावशेर गूळ टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. मिक्सरमध्ये गूळ टाकून असं फिरवून घेतलं. अशा प्रकारे आपण सगळं पीठ मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे मिक्सरमध्ये मी असं फिरवून घेतले. आपण आता याची गोळे बनवूया. असे गोळे बनवलेत. आपण आता याला झाकून ठेवूया. 2 दिवस झाले. आपण आता अनारसे बनवणार आहोत. हे पीठ कोरडे असल्यामुळे आवश्यकतेनुसार दुधाचा वापर करून आपण हे पीठ छान मळून घेऊया. हे पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवूया. अर्धा तास झाला. आपण या पिठाचे पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घेऊया. एक असा प्लॅस्टिकचा कागद घेऊन कागदावर अशी खसखस पसरून आपण आता हे अनारसे बनवून घेऊया. तर पातळ केले तर कुरकुरीत होतात. मीडियम केले तर खुसखुशीत होतात. आपण आता याला फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे अनारसे तळून घेऊया.
गरमागरम अनारसे खाण्यास तयार आहेत। ते मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। तुम्हीही बनवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। सी यू अगेन।